नमस्कार. द्वारका किचनमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की रोज असं चटपटीत खायला पाहिजे. भेळ, पाणीपुरी, चाटपुरी, दही चाट असे वेगळे पदार्थ चाटचे खावं वाटते. तर आज म्हटलं चला तर आज पाणीपुरी बनवूया आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करूया. कारण आज आपण पाणीपुरीचा मसालासुद्धा घरीच बनवणार आहोत. तर 1 वाटी मी चिंच, 1 वाटी गूळ, गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाण्यामध्ये भिजत घालूया म्हणजे लवकर भिजल्या जाते. कारण माझं थोडंसं वेळेवर ठरलेलं आहे पाणीपुरी करायचं. तर हे माझ्याकडे चणे होते 1 वाटीभर, तर मग मी चणे पण त्यामध्ये वापरूया म्हणून मी हे चणे कुकरमध्ये लावून घेतले. त्यामध्ये मीठ, हळद, 1 वाटीभर चणे आहे. त्यामध्येच मी 3 बटाटे घालणार आहे. तर आता कुकरला झाकण लावून आपण याच्या 4-5 शिट्ट्या काढून घेऊया. म्हणजे बटाटे पण छान उकडले जाते आणि आपण जे चणे घातले ते पण छान मऊ होतात. तर 4-5 शिट्ट्या झाल्या. थोडंसं कुकर थंड होऊ दिलं मी. तुम्हाला दाखवते मी चणे पण छान मऊ झालेले आहे. आता आपण हे बाजूला ठेवून मसाला करून घेऊया. आज आपण पाणीपुरी मसाला घरी बनवूया. 3 चमचे धने घेतले, 2 चमचे मी जिरे घेतले. त्यामध्ये मी काळे मिरे घातलेले आहे 10-12. छान मंद गॅसवरती हलके भाजून घेतलेले आहे. खूप लालसर नाही करायचे. एका प्लेटमध्ये आपण थंड करून घेऊयात आहे. आणि तुम्हाला दाखवते मी हे रेडीमेडच पाणीपुरीचं पॅकेट वापरणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं वेळेवर ठरलेलं आहे पाणीपुरी आज बनवायचं आहे तर. तर तेल गरम करायला ठेवलं मी. आता आधी आपण पुरी तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच पुरी तळून घ्यायची. व्यवस्थित जर तेल गरम नसलं तर काही पुऱ्या फुगल्या जातात आणि काही पुऱ्या फुगत नाही. तर बघू शकता तुम्ही हे माझं तेल व्यवस्थित गरम झालेलं नव्हतं. त्यामुळं काही पुऱ्या फुगल्या आणि काही नाही फुगल्या. आता व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल गरम झालं. मस्त फुगत आहे बघू शकता तुम्ही टम्म अशी. तर हे विकतचं पॅकेट वापरलेलं आहे मी. तर आता आपण हे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. आणि आता आपण जो मसाला तयार करून ठेवला होता तो थंड झाला. तो मिक्सरमधून आपण काढून घेऊया आता. तर आता याच्यामध्ये तुम्ही जास्त तिखट हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं किंवा लाल मिरची घातली भाजून तरीसुद्धा चालते. तर पोहे खायच्या चमच्यानं मी अर्धा चमचा काळा मीठ, अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा हिंग वापरून हे मिक्सरमधून मी याची जाडसर भरड करून घेतली. खूप बारीक पण नाही करायचं. आता एक 7-8 हिरवी मिरची, अद्रक, लसूण, 1 मूठभर कोथिंबीर, 1 मूठभर पुदिना आणि हे पुदिन्याची आपल्याला हे चटणी करायची आहे म्हणजे पाणी करायचं आहे. तर हे पुदिना घातल्यामुळं काय होतं याचा कलर लवकर काळा पडते. त्यामुळं काय करायचं हे कुठलाही पुदिन्याचा पदार्थ करताना त्यामध्ये हे बर्फाचे तुकडे घालायचे चटणी करत असताना किंवा हे पाणीपुरीचं पाणी बनवत असताना म्हणजे ते काळं पडत नाही. त्यामध्ये मी अर्धा चमचा साधं मीठ घातलं, अर्धा चमचा मी काळं मीठ घातलं. हे मिक्सरमधून फिरवून घेतलं. छान बारीक करून घ्यायचं, गाळून घ्यायचं. जर बारीक झालेलं असलं तर गाळून घ्यायची गरज नाही. तसं घेतलं तरी चालते. आता हे पण आपलं चिंच आणि गूळ छान भिजल्या गेले. आपण हे गाळून घेऊया. हाताने मॅश करू शकता किंवा तुम्ही मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता. तर हे गोड पाणी बनवलेलं आहे. खूप आंबट नाही आहे आणि खूप गोडही नाही आहे. त्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला, पोहे खायच्या चमच्याने मी यामध्ये अर्धा चमचा मसाला घातलेला आहे. आता आपण जे मिक्सरमधून पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर ते वाटण तयार करून घेतलं तर त्याचं आपल्याला पाणी तयार करायचं आहे. तर थोडंसं जाडसर राहिल्यामुळे हे वरचं मी बारीक मिक्सरमधून करून घेणार आहे डबल आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता थोडंसं मला तिखट वाटते पाणी आणि मीठ पण कमी वाटते. तर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया यामध्ये. आणि ज्यांना जास्त तिखट पाणी पाहिजे असेल तर त्यांनी हे वेगळं ठेवायचं. आपण जो मसाला तयार करून घेतला तो घातला मी यामध्ये अर्धा चमचा. थोडंसं पाणी घोलं आहे. खूप तिखट झालं आहे पाणी. कारण आपण वेगळे पाणी बनवलेले आहे. सेपरेट गोड पाणी आणि तिखट पाणी. आता आपण नंतर ते दोन्ही एकत्र करूया जसं पाहिजे तसं त्या प्रमाणानुसार. आता बटाटे मॅश करून घेतले. त्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता तर उकडलेले बटाटे आणि हे चणे एकत्र करून घेतले. त्यावरती मसाला घातला जो आपण मसाला तयार करून घेतला 1 चमचाभर. छान मिक्स करून घ्यायचं. आता तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती तिखट हवं, किती गोड हवं त्यानुसार तुम्ही हे पाणी मिक्स करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही जास्त आंबट पाहिजे असेल तर एखादा लिंबू पण पिळू शकता. तर मी 2-3 बर्फाचे तुकडे टाकलेले आहे म्हणजे थंड छान वाटते उन्हाळ्याचं हे. कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली ते घातले. थोडीशी बुंदी घातली. थोडं करायचं आपल्याला. खूप जास्त एकदाच नाही करायचं कारण काय होतं आहे बुंदी नरम होते कधी-कधी.
आता तुम्हाला दाखवते. आता एका पाणीपुरीमध्ये थोडंसं एक एक घ्यायचं, त्यामध्ये बटाटा, त्यानंतर थोडेसे आपण हे चणे वाफवून घेतले होते ते घालायचे आणि असं बुडवून घ्यायचं. मस्त चव लागते, खमंग अशी चटपटीत अशी आपली घरच्या घरी पाणीपुरी. घरचा मसाला वापरून आज आपण ही पाणीपुरी बनवलेली आहे आणि एकदम स्वस्त आणि मस्त कमी खर्चामध्ये आणि पटकन. आज मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं वेळेवर ठरल्यामुळं मी ही पाणीपुरी बनवलेली आहे. तर मी गावाकडं राहते, त्यामुळं माझ्याकडं गल्लीतल्या पोरी नेहमी येतात जातात, तर ते आपण खूप मदत करतात मला कामामध्ये. तर त्या म्हटल्या, आज आजी आज आपल्यासाठी पाणीपुरी बनव. तर मी त्यांच्या आवडीचा हा पदार्थ बनवलेला आहे पाणीपुरी. चला तर आपण त्यांना देऊया, काय म्हणता बघूया. तर तुम्हाला पण रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.